त्या दरम्यान अमोल पाटील खांडवल यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच ऑन. पहिला बॉल ऑन साईडला, बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर मोठी विकेट, बालाला मैदान सोडावं लागेल. पहिल्या बॉलवर पहिली विकेट. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिल्या बॉलवर पहिली विकेट काढली आहे त्या ठिकाणी प्रल्हाद नाईकने. आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. नक्कीच एक चांगला खेळाडू, सातत्याने भरपूर वर्षापासून आपण पाहत आलोय. खास करून रेग्युलर क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं आणि त्यानंतर मात्र 40+ मध्ये देखील त्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज संजय आलाय. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शैलेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. फक्त आणि फक्त 2च धावा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या बॉलेस देखील बाट चिकाडा हवा तसा संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी चालू आहे प्रल्हाद नाईकच्या माध्यमातून. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बॉले स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद संजय. संजय बाद झाला. नवीन फलंदाज उमेश कारभारी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश कारभारी एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने चांगली फलंदाजी आपण पाहत आलोय त्याच्या बॅटमधून. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान आपल्या टीमला देईल. प्रल्हाद, या वेळेचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लालचंद तरे चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 5 धावा. एक संत शांत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या माध्यमातून टीम खाली कमाता खरबावसाठी 5 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. पाहूया दीपक कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या षटकाची सुरुवात तर अप्रतिम
पहिलं षटक जे आहे ते भरपूर चांगल्या प्रकारे फेकलं गेलंय. षटकातील पहिला बॉल. दीपक बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. प्रल्हाद नाईक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. पूर्णपणे शांत ठेवलंय त्या ठिकाणी फलंदाजांना, कारण कोणत्या प्रकारे मोठा फटका अजूनही खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. दीपक पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणावरनं. संतोष तरेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 वर पोहोचलाय. दीपकच्या माध्यमातून देखील चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस सफल होऊन केल्याचा प्रयत्न टॉप एज लागला होता. हवं तसं संपर्क पुन्हा एकदा नाहीये. श्री कालिका माता खारबाव टीमचा विचार केला तर आज मात्र संघ त्या लयमध्ये दिसत नाहीये. आज त्यांचे भरपूर खेळाडू जे आहेत ते नक्कीच उपस्थित देखील नाहीयेत. तर एकंदरीत नाजूक स्थिती टीम कालिका माता खारबावची आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. दीपक या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेस प्लेड ऑन बॅटची गडा. त्यानंतर चेंडू मात्र यष्टांचा भेद घेतोय. त्रिफलाची फलंदाज बाद. किशोर बॅक टू द डगआउट. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दीपक पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकर आहेत फक्त आणि फक्त 8 धावा. नक्कीच नाजूक स्थितीत आपण पाहतोय टीम खारबावला. मात्र त्या दरम्यान या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून श्री कालिका माता खारबाव टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. मनोज डॅनी, दीपेश पाटील, अंकुर पाटील, योगेश चौधरी यांच्या माध्यमातून. नक्कीच आज ते मात्र डहाणूला आहेत. त्या ठिकाणावरनं ओम फोटोज लाईव्हला कनेक्ट झाल्यात. मॅचचा आनंद नक्कीच घेत आहेत लाईव्हच्या माध्यमातून. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
मनोज डॅनी एक महत्त्वाचा खेळाडू आज मात्र टीममध्ये नाही आहे. शैलेश षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद उमेश कारभारी. उमेश कारभारी नेहमीच खूप लय भारी असतो, मात्र यावेळेस परतावं लागलंय त्याला. फक्त आणि फक्त 3 धावांचे योगदान आपल्या टीमसाठी दिला. काही फारसं करू शकला नाहीये. शैलेशचं षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे त्या ठिकाणी. पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय श्री कालिका माता खारबाव संघ. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक लालचंद तरे त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलाय. फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. ज्या फटक्यासाठी पहिला बॉल पासून प्रयत्न केला जात होता तो फटका मात्र आलाय. पहिला चौकार टीम खारबावसाठी, मात्र त्यासाठी 15 बॉल आतापर्यंत खेळून झाल्यात. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल वाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस निर्धाव चेंडू. एक चांगला बॉल त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. टॉप एज लागलाय. संपर्क हवं तसं नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ नक्कीच कंप्लीट होण्यासाठी एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगलं षटक फेकलं जात आहे शैलेशच्या माध्यमातून. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. प्रत्येक गोलंदाजाने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळेस वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. नक्कीच षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतो. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शैलेशच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खारबाव संघ मात्र त्या लयमध्ये दिसून येत नाहीये. यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले चेंडूला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. तर षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 2 विकेट सोबतच फक्त आणि फक्त 5 धावा होत्या, आणि त्यानंतर दुसरं षटक, त्या षटकाच्या माध्यमातून 1 विकेट आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या दीपकने. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये 10 धावा, 18 धावा धावफलकावर.
शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर संजय भाई. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. शेवटचं षटक आहे. टीम खारबावला मात्र या ठिकाणावरनं काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आज आपण या मॅचचा विचार केला तर कुठेतरी डॉक्टर मनीष आणि सोबतच मनोज डॅनी यांची कमतरता टीम खारबावला भासते. यावेळेस ऑन साईडला प्रहार झालाय. हा फटका तर चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक 22 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस डायरेक्ट हिट केलंय मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी जितू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झाला त्यानंतर कॉलिंग चांगली झाली होती. 2 धावा आल्या त्या ठिकाणी. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच शेवटचं षटक संजय भाई यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षण मात्र त्याहून अधिक चांगलं झालंय. त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. 25 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा नाहीये. टीम खारबावची जी ओळख आहे नक्कीच ती ओळख मात्र या ठिकाणी दिसून येत नाहीये. खास करून मोठे फटके आणि त्यानंतर मात्र चांगला स्कोर त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण प्रत्येक मॅचमध्ये पाहत आलोय. परंतु या मॅचमध्ये फारसं काही करता आलं नाहीये. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लालचंद चरे चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 26 वर पोहोचलंय. नवीन फलंदाज बजरंग मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया काय करेल. मात्र या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. अतिशय चांगल्या गोलंदाजीचा प्रदर्शन. 4ही गोलंदाजांचा विचार केला तर अगदी कंजूसभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. जी गोलंदाजी आवश्यक होती टीम भादवडसाठी ती गोलंदाजी आपण पाहतोय. ऑन साइडला प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4च्या मदतीने धावफलक 31 वर पोहोचलाय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 31. 31 धावा झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम गावदेवी भादवडसाठी. कालिका माता खारबाव टीम टॉस हरल्यानंतर प्रथम त्यांची फलंदाजी आपण पाहिली. 31 धावा ठोकल्या गेल्यात. सन्माननीय अमोलजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी सुनील दादा केने आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अमोलजी पाटील व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण वळणार आहोत पुढील सत्राकडे. मात्र त्या दरम्यान व्यासपीठावर अमोलजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी सुनील दादा केने आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे.
अगदी वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची आपल्याला पाहायला मिळते आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. वलिया पुढच्या सत्राकडे, पुढच्या नक्कीच इनिंगच्या सुरुवातीपासून तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. द वॉइस ऑफ पिलांचे भिवंडी, आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, ज्यांचा गोड आवाज आज पहिल्या बॉलपासून या ठिकाणी आपण ऐकतोय, सुनील पाटील. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावर लावण्यात यश आलं. कालिका माता खारबाव टीमच्या माध्यमातून 32 धावांचं आव्हान असेल. आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. गावदेवी पादवड 31 धावा झाल्यात, 32 करायचे आहेत. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. पहिल्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाज बजरंग
स्ट्राईक एंडला बॅटर डावकुरे हाताचा यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडू हवेत आहे. पहिल्या चेंडूवर मात्र पहिला धक्का, पहिले विकेटचं पतन. आणि जर आपण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं असेल, पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला होता आणि दुसऱ्या इनिंगचं आणि जर आपण पाहिलं तर पॅनलाइज केलं जात आहे कालिका माता खारबाव टीमला. 4 धाव्यांची ती पॅनल्टी आपण ऍड करणार आहोत. षटक समाप्तीनंतर एकंदरीत सुरुवात चांगली झाली. गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर पहिला वार लाख मोलाचा का म्हटला जातो, तेच मात्र चित्र. पहिली विकेट लाख मोलाची असते आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करत असताना आपण बजरंग या गोलंदाजाला पाहिलं. संतोष तरे हा प्रल्हाद नाईक हा बॅटर तंबूच्या आश्रयाला गेला. संतोष नाईक नॉन स्ट्राईक एंडला, तर न्यू बॅटर आपण पाहतोय संजय मात्रे स्ट्राईक एंडला. संतोष तरे आपण पाहतोय यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला आहे, तर चांगला चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र आत्मविश्वासाने चेंडू हाताळला गेला, डॉट चेंडू. संजय च्या विरोधात हा चेंडू. यावेळेस ड्राईव्हचा फटका, मिड ऑफ क्षेत्रफळ, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र चांगली कॉलिंग, सिंगल कंप्लीट केली गेली. पहिली धाव फलकावर जोडली जाते. आघात झालाय, धावफलकेचा आघात झालाय संजय मात्रे यांचं फलकावर. च्या पद्धतीनं पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर पहिली धाव आले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज बजरंग संतोषच्या विरोधात यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलत आहेत. पंचांच्या हात समान रेषेमध्ये आणि मिळत आहेत अवांतर रूपाने 1 धाव. धावफलकावर अजून 1 धाव ऍड करत असताना आपण पाहतोय दोन्ही अंकावर धावफलक. 32 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी भादवड टीम आपण पाहतोय खारबावच्या विरोधात. गोलंदाज बजरंग पुणेच्या गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 3 अंकावर जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संजय बजरंगच्या विरोधात. यावेळेस बॅटची लीडिंग एज पाहायला मिळाली. सोपा झेली तर मात्र गोलंदाजांना कंप्लीट केला गेला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. संजयला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. आपण विचार केला तर आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्या, त्यामध्ये 2 मोहरी टिपलेत, म्हणजे 2 विकेट मिळवण्यात यश आलंय गोलंदाज बजरंगला. कर्णधाराने जी जबाबदारी पहिल्या षटकाची सोपवली होती ती आतापर्यंत चांगल्या पद्धतीची राहिली. आणि मैदानात जेव्हा तुम्ही उतरता ॲज अ खेळाडू, तेव्हा मात्र तुम्हाला सातत्य खूप गरजेचं असतं. ते राखणं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावं लागतं आणि तेच सातत्य आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बजरंग हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे खारबाव टीमसाठी. न्यू बॅटर आपण पाहतोय
यशवंत यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला, बॅकवर्डमध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय सिंगलच्या बढतीनं धावफलक 4 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 4 वर 2 अशी परिस्थिती. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत, म्हणजेच पॅन्ड्रीजच्या स्वरूपामध्ये ज्या 4 धावा आपण ऍड करणार आहोत, म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर. प्रत्येक धाव ही महत्वाची असते मैदानात. जेव्हा आपण क्रिकेटच्या माध्यमातून उतरताय, हे 4 धावा जेव्हा खेळ संपेल या मॅचचा, तेव्हा मात्र या 4 धावा आपल्याला सांगून जातील. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. बजरंग हा गोलंदाज आपण पाहिला असेल, 4 धावा खर्च करत त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या गेल्या. आणि दुसऱ्या षटकाकरिता उमेशला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं गेलं. उमेश कारभारीला आपण पाहतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना परिस्थिती पाहिली तर पहिल्या षटकामध्ये खराब राहिले, विकेट गमावल्या गेल्यात, मात्र कमबॅक करावे लागेल. भागीदारी खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पलटॉस पंचांचा इशारा आलाय बीमरचा. नोच्या स्वरूपात 1 धाव आणि त्यानंतर मात्र एक सिंगलच्या मदतीने 1 धाव, म्हणजे 2 धावा ते मात्र फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण धावफलकावर पाहतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले, त्यानंतर मात्र फेकी होते स्ट्राईक एंडला. सिंगल इथं मात्र कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावर. अकरा धावा फलकावर आहेत. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु बॉल ड्राईव्ह खेळला गेला होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने धावसंख्या आपण पाहतोय 11 या अंकावर गोलंदाज उमेश. यावेळेस पंचांचा इशारा येतोय बीमरचा आणि चेंडू सरळ लॉक स्टॉम्प रिजन मधून निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतोय पंजा. 5 धावा. आता मात्र या गोलंदाजाला मात्र या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. 2 बीमर हाताळले गेलेत. नवीन गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणावा लागेल. या षटकाचा आपण विचार केला तर एकच चेंडूचा खेळ संपन्न झालाय. त्या पद्धतीने पाहिलं तर 2 बीमर चेंडू हाताळले गेलेत. अतिरिक्त धावांचा भरणा राहिलाय आणि धावफलकावर धावा 16, म्हणजेच अजून 16 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो किशोर. यावेळेस चांगला चेंडू, संधी आहे स्ट्राईक एंडला, फेकी झाली. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. इथे मात्र 1 धाव नव्हती, तिथे मात्र 2 धावा. एकी चुकी आहे ती मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने नेत असते आणि ह्या 2 धावा मात्र फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 18.
स्ट्राईक एंड पुणे एकदा यशवंत किशोरच्या विरोधात. यावेळी सन्मान दिला गेला. स्वतः फॉलो मध्ये फील्ड कर थोडासा मिसफील्ड झाला, त्यानंतर एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण या दोन्ही बॅटरला पाहतोय. कॉलिंग खूप महत्वाचे असते आणि हेच कॉलिंगचा चांगला समतोल साधत असताना हे दोन्ही बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 20. गोलंदाज तयार. किशोरचा पुढील चेंडू. यावेळेस लाईन चांगली निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आपल्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहतोय. तेच काम मात्र गोलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. धावसंख्या 20. गोलंदाज तयार. किशोरचा पुढील चेंडू. यावेळेस टॅप केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. त्यानंतर मात्र 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 22. एकंदरीत पाहिलं तर अजून 10 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस चेंडू हवेत आहे. लांबी गाठली जाईल का? आणि लांबी गाठली गेली. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल धमाका, हा येईल ब्लास्ट षटकार. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. ताकद झोकली होती आणि चेंडूला सरळ स्वेरले क्षेत्रामधून पाठवलं होतं 6 धावेकरिता. धावसंख्या 6च्या वरतीनं जाऊन पोहोचली 28. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 28. आता मात्र विचार केला तर 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 4 धाव्यांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज कॅमेरॅनच्या टोकाकडून नरेश. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि चेंडूला पाठवलंय बिनारकरांच्या भेटीला. हाईल ब्लास्ट षटकार विजयाचा. अभिनंदन गावदेवी भादवड, हार्ड लक टू खारबाव. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप आभार. आणि या मॅचचा